आणि त्यांच्या सोबतीला बाहुबली अर्थातच मयूर दळवी. तर नक्कीच सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विजय यांना आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंड वरती ग्रँड मास्टर अर्थातच मोरेश्वर सुतार. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाहुबली मयूर दळवी. लेट्स प्ले गेम ऑन. 3, 2, 1, 0. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका. चौकार किंग म्हणून ओळख आहे मोरेश्वर सुतारची आणि पहिल्या बॉल वरती आपले इरादे स्पष्ट करणारा हा जबरदस्त स्ट्रोक चौकार. विनंती असेल वृद्ध 11 सांगे, मेहेर 11 बापगाव, संजय स्पोर्ट्स सावध, ग्रीष्मा स्पोर्ट्स आमने पाडा आणि विजय संघ असे 5 चिठ्ठ्यांमध्ये नावं आहेत. लॉटसाठी उपस्थित राहायचे. आपण लॉट्स त्वरित करू आणि टॉस देखील करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. मोरेश्वर सुतार ऋतिक पाटील वडवली बीचा त्याच्या विरोधामध्ये 5 चौकार. अर्जुन बांगर पोर्शेतीचा त्याच्या विरोधामध्ये देखील 5 चौकार. या खेळाडूने कुठलेत इथे देखील सलगचे 3 चेंडू 3 चौकार. फलंदाज मोरेश्वर सुतार ऑन फायर त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा 4. साहेबांच्या माध्यमातून मोरेश्वर सुतार यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस 3 चेंडू 3 चौकारांसाठी कन्फर्म झालेला आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब झालेली मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक मोरेश्वरच्या बॅट मधून चौथा 4-4-4 चौकार. जयराम शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार चौकार. चौकार 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 आणि चौकार. 6 चौकार आलेत. जबरदस्त मैदानावरती बॅटिंग करत असताना मोरेश्वर सुतारला आपण पाहिलं. रुद्र 11 सांगे संघाचे कर्णधार. चला आपण उपस्थिती दाखवायची अन्यथा आम्ही लॉर्ड्सचा कार्यक्रम आता करणार आहोत.
चला सर्व संघांचे कॅप्टन उपस्थित राहायचे वरती. संजय स्पोर्ट्स सावध संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यानंतर मेहर 11 बापगाव संघाचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. ग्रीष्मा स्पोर्ट्स सामनेपाडा संघाचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. बालूबाई ग्रुप यांच्या माध्यमातून देखील अजून 10,000ची फरमाईश. आता त्यासाठी 3 चेंडू 3 षटकार मारावे लागतील मयूर दळवी यांना. करण शेठ कोळी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि नक्कीच नानकर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. करूया त्यांचं मनपूर्वक स्वागत. रुद्र 11 सांगे संघ, चला आपण आपल्या कर्णधाराला किंवा एक प्रतिनिधीला पाठवून द्यायचे. आम्ही लॉट्सचा कार्यक्रम आता 5 मिनिटांमध्ये करू. यावेळेस लाईन पाहावी लागेल. येस, लाईन चांगली आहे. फलंदाज बाद होतील विकेटचं होत असताना पतन. ज्यावेळेस लेग बिटवीन द विकेटची अपील केली जाते त्यावेळेस लाईन फार महत्वाची असते. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट सेटिंग, अंपायरचा डिसिजन OUT. फलंदाज होताना बाद. मयूर दळवी बॅक टू द पवेलियन. जयराम शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिवेश शेठ जाधव आणि अमोल शेठ थेटे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल अंकितसाठी. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 1500 1,500 रुपयाचा धनादेश कॅश प्राइज असेल. अंकितसाठी ही सुवर्ण संधी आहे. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मोरेश्वर सुतारला मिळालंय. क्या बात आहे. नानकर संघ आणि नानकर संघावरती इतका प्रेम, डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. जयराम शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. शरद पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, मात्र शरदच्या माध्यमातून काय कमबॅक झालंय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. अंकेच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार. अंकेच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला षटकाराच्या साथीने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस अजून एक जबरदस्त टोला. बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत अंकेच्या बॅट मधून हा जबरदस्त षटकार. बात आहे. आता 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर या बॉल वरती षटकार आला तर. जयराम शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 चेंडू 2 षटकार आलेत. 1000 रुपये जमा झालेले आहेत. ते मोरेश्वर सुतार अगदी त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. मात्र तो ते कसे देतील ते ज्यांनी लावलंय ते आणि ज्यांना मिळालंय ते ठरवतील. फुल टॉस बॉल जरूर होता. लो फुल टॉस बॉल सीमा पार. चौकार. फुल टॉस बॉल आला त्यावेळेस देणगीदारांचा मी म्हणेल जीव मुठीमध्ये होता. मात्र पैसे वाचले आणि पैसे वाचले तर कोण सुखी नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती. खोडप्याचा बॉल फटका चांगला आहे.
फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. स्लोवर गती झाली होती, एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मोरेश्वर सुतार यांच्या माध्यमातून नक्कीच चौकारासाठी अंकितसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस जमा झालेलं आहे. टोटल मला वाटते 1200 रुपयाचं कॅश प्राइस इथे जमा आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब मोरेश्वरच्या बॅट मधून. 7वा बॉल 7वा चौकार पाहायला मिळतोय. एकदा बॅटिंग आवडली असेल टाळ्यांचा जयघोष व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. ओव्हर नंबर मैदानावर विसरेल केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये त्याने पहिल्या मॅच मध्ये मोरेश्वर सुतारने पहिलं अर्धशतकीय खेळी साकारली. त्यानंतर वडवली बी सारख्या बलाढ्य संघासमोर 12 बॉल जवळपास 26 धावा कुठल्या, ज्यामध्ये ऋतिक पाटीलच्या विरोधामध्ये 5 चेंडू 5 चौकार मारले. विनंती असेल ती म्हणजेच रोडवरती जी बाईक आहे तिचा अर्थ थोडस खाली घ्या प्लीज, विनंती असेल. झाड आहे हा, थँक्यू सो मच. बालूबाई ग्रुप यांच्या माध्यमातून अंकित साठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांना 20,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि कॅश प्राइज इथे जमा झाली आहे. 500च्या नोटी आहेत आणि 40 आहेत. 10,000 जमा झालेले आहेत मोरेश्वर सुतार यांचे. 1200 रुपये जमा झालेले आहेत अंकित यांचे. आणि 20,000 देखील इथे जमा करतायत 3 चेंडू 3 षटकारासाठी. कोलडप्याचा बॉल होता, मग त्यामध्ये रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र 22ची एक धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकताना 46 46 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती जीवी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर. अक्षरशः वाड्यामध्ये जीवी स्पोर्ट्सचे नाव नाही तर ब्रँड आहे. आणि अगदी इतक्या दूरवरून जर एखाद्या खेळाडूला तुम्ही ब्रँड अँबॅसेडर बनतायत तर त्यामध्ये काहीतरी क्वालिटी असते. ती क्वालिटी जीवी स्पोर्ट्सच्या ओनरने मोरेश्वर सुतार यांच्यामध्ये पाहिलं आणि खऱ्या अर्थानं नानकरला एक अभिमानास्पद गोष्ट की पहिल्यांदा जर एक खेळाडू आपला ब्रँड अँबॅसेडर बनतोय. जीवी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर अर्थातच मोरेश्वर सुतार. स्ट्रायकिंग एंड वरती 7 बॉल 7 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. त्यावेळेस फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न करण्यात आलाय. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 47 या आकड्यावरती. आपण लॉट्स करणार आहोत या ओव्हरच्या समाप्तीनंतर. याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आणि त्वरित टॉस देखील आपण करणार आहोत. याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण लॉट्स करू. 4 ओव्हर नंतर टॉस करायला लागेल, टॉस करावा लागेल फर्स्ट इनिंग. सो आपण लॉट्स देखील करणार आहोत. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 48 या आकड्यावरती. 48 ऑन द बोर्ड. चेंडू देखील 3 शिल्लक आहेत. कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्वांनी नोंद करून घ्या. काल आम्ही ज्या वेळेस मॅच संपल्यानंतर मोरेश्वर यांच्या विरोधामध्ये आणि अंकितच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला षटकार मारले होते. मात्र चांगल्या खेळाडूंना षटकार मारले आम्ही काय. धावसंख्या धावफलकावरती 48-43 पाहायला मिळेल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर फटका लाजवाब होता. शफल होऊन फॉलिंग स्वीप. बॉल सीमा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चौकार.
त्याच्या बॅट मधून जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्विच शीट अटेम्प्ट जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त आहे. धावसंख्या धावफलकावरती 52 पाहायला मिळेल. चला आपण लॉर्ड्स आपण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर लॉर्ड्स आणि टॉस दोन्ही करणार आहोत, याची नोंद करून घ्यायची आहे. मात्र एक विनंती असेल, सर्व संघनायक त्यांनी उपस्थित राहा, म्हणजे आपण लॉर्ड्स केले पहिल्या मॅचचा लगेच टॉस देखील करून घेऊ. जयराम शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून मोरेश्वर त्यांनी जो चौकार मारला त्याला 500 रुपये जमा झालेले आहेत. प्रवीण जाधव यांना सिक्युरिटी द्यावा लागेल, त्यांच्या खिशामध्ये जवळपास 35 ते 40 हजार आहेत आता. पण विकेटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 53 आकड्यावरती. 53 रन्स ऑन द बोर्ड, 53 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. जितका मला वाटतंय पहिल्या नंबरसाठी कॅश प्राइज आहे त्यापेक्षा जास्त या मॅच मध्ये आपण पाहू शकतो जो कॅश प्राइज लुटला गेलाय. तरी ओळख आहे नानकरकरांची, आपल्या मुलांवरती ते प्रेम करतात, खेळाडूंवरती प्रेम आहे. यावेळेस पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असतील, स्क्वेलेक क्षेत्रामध्ये एकदम कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 54 ऑन द बोर्ड, 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ झाला, अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काल नक्कीच मोरेश्वर सोबत चर्चा झाली, त्यावेळेस तो म्हणत होता की येस मी कम्फर्टेबल आहे, माझी बॅट सध्याच्या घडीला फार चांगली बोलतीये. आणि या मॅच मध्ये अगदी आपल्याला तेच पाहायला मिळालं. यावेळेस अंकितच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, फाईन लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे चौकार. नका 4-5 बॉडीगार्ड प्रवीणलाच द्या. 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस हुक केलाय डीप मध्ये फिल्डर, बॉल सीमा पलीकडे आलेला हा देखना रुबाबदार दमदार षटकार. यांच्या माध्यमातून आता सुवर्ण संधी अंकित साठी. या बॉल वरती षटकार आला तर मात्र 20,000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. फलंदाज बाद होतील आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 71-72 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला विनंती करेल मी सर्व विजयी संघाला, विनंती असेल कॅमेरामॅनला कॅमेरा रोल करायचे आमच्या मुख्य मंचावरती, जिथे रुद्र 11 सांगे, मिहिर 11 बापगाव, संजय स्पोर्ट्स सावत, ग्रीष्मा स्पोर्ट्स अमनेपाडा आणि विजयी संघ. सर्व संघांचे कर्णधार उपस्थित आहेत का?
बापगाव टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. येस, बायची चिठ्ठी आपण उचलतोय आणि बाय मिळालेला संघ विजयी संघ. सलगचे 3 दिवस आणि पहिल्या फेरीमध्ये विजयी संघाला बाय मिळतीये. पहिल्या फेरीमध्ये मेहर 11 बापगाव आणि आमनेपाडा ही पहिली मॅच असेल. रुद्र 11 सांगे विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध अशी दुसरी मॅच. बापगाव टीमचे कर्णधार आणि आमनेपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण मॅच खेळू. आमनेपाडा संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. आमनेपाडा संघाचे कर्णधार चला टॉस साठी यायचंय. अंकित अंकितने 2 बॉल 2 षटकार जरूर लगावले, मात्र 3 चेंडू 3 षटकार जर मारले असते तर 20,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देखील मिळालं असतं. प्रशांतजी पाटील साहेब आणि मयूर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज मोरेश्वर साठी देखील आहे. चला आपण टॉस करणार आहोत. तर टॉस होणार आहे मेहर 11 बापगाव विपक्ष ग्रीष्मा स्पोर्ट्स सामनेपाडा असा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जयरामजी थेटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला मेहर 11 बापगाव विपक्ष ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र रुद्र 11 सांगे विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध अशी मॅच असेल. तर आपण टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल. आमनेपाडा विपक्ष बापगाव असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बाळूभाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल, याची मात्र अक्षय कोळी यांच्यासाठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टॉस जो मात्र ग्रीष्मा स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाने जिंकला. सामना 3 षटकांचा दुसऱ्या फेरीतील असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 आपल्याला पाहायला मिळतीये. 72 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 30 सर्कल बाहेर धीरज आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मात्र लॉंग ऑन मध्ये असतील. दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे वॉरियर ऑफ नानकर आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटला. रिव्हर्स अटेम्प्ट होता पंचांकडे, थोडस कटाक्ष टाकण्यात येतोय आउटसाइड ऑफ स्टंप, जे मात्र इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्याला अनुषंगून पंच सांगतायत लिगबाच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. इतक्या दुःखेने इथे काय होणार नाहीये. मोठे फटके मात्र मारावे लागतील, कारण 18ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची आहे. 4 षटकांमध्ये 72 धावेंचं टार्गेट, कंपल्सरी 72 धावा बनवाव्या लागतील. आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस पूल करायचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान होतोय. बाळूभाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अक्षय कोळीसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक
विकेट साठी 555 आणि विकेट हॅट्रिक साठी 5555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेट साठी 555 रुपीज आणि 5555 विकेट हॅट्रिक साठी असेल कॅश प्राइज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा बोट आकाशाकडे. येस, रिव्हर्स डिसिजन करतात. सचिनजी कोणकर त्यासोबतच मनोज जी पाटील यांच्या माध्यमातून विक्रम यांनी जर झेल पकडली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यावेळेस बॅटची काढा लागतीये. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एकदा कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजून 69 धावांची गरज आहे. जयरामजी दळवी साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक 1.5 लाखाची तर उलाढा या मॅच मध्ये झाली आहे. सपोर्ट असला पाहिजे. होम ग्राउंड वरती संघ खेळतोय आणि त्याला सपोर्ट जो मात्र असा असला पाहिजे. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पैशांचा पाऊस जो मात्र या संघावरती पडतोय, मला आठवतोय गोटेकर प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस अशाच प्रकारे पैशांचा पाऊस त्या स्पर्धेमध्ये देखील पडत होता. त्यानंतर टिटवाळा प्रीमियर लीग मध्ये देखील अशाच प्रकारे प्रत्येक चौकारांवरती, प्रत्येक षटकारांवरती 500,000 रुपयाचे कॅश प्राइज होते. राजपुताना प्रीमियर लीग, कांबा प्रीमियर लीग, ज्यावेळेस गावाची स्पर्धा असते किंबहुना गावाच्या मैदानावरती गावचा संघ खेळत असतो त्यावेळेस अशी पारितोषिकांचा वर्षाव होत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जर पाहिलं तर संघ देखील त्या प्रकारे कामगिरी करतोय. 6 चेंडूंवरती 6 चौकार जे मात्र मारायचा विक्रम आपण पाहतोय मोरेश्वर सुतार यांच्या नावावरती आहे. अप्रतिम अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला वैयक्तिक कोट्यातील, पहिलं सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये अक्षय थेटे पाहायला मिळतील. वॉरियर ऑफ नानकर. सातत्याने ज्यावेळेस मी समालोचन करत नव्हतो त्यावेळेस अक्षयचं नाव खूप ऐकलं होतं. त्याची गोलंदाजी फलंदाजी ऐकायचो, बघायचो आणि त्यावेळेस रेड हॉट फॉर्म मध्ये तो होता. आता देखील त्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रम उर्फ पीपी कोळी याला सुवर्ण संधी असेल. कॅच पकडली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दरम्यान बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती जय हिंद देवरुंग संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. विजय संघ तिसऱ्या फेरीमध्ये थेट जाणारे या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. इथे फलंदाज बीट झाले, एसटी रक्षक बीट झाले, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते. बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 9 आकड्यावरती 9 रन ऑन द स्कोर कार्ड. बॅटची कडा लागतीये. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत होता. फाईन लेग मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे संकेत यांच्या माध्यमातून. एका बाजूला संकेत आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला साहिल आपल्याला पाहायला मिळतात. थर्डमॅन आणि फाईन लेग शॉट मध्ये कॅचिंग पोझिशन मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 पाहायला मिळतीये. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. विनंती आहे मिड विकेटला जे प्रेक्षक आहेत त्यांपैकी एकानी पोलिट्रीकडे गाडी आहे तिचे आरसे खाली करायचे. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा मित्रांनो.
दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय उद्योजक समाजसेवक राजेश दादा गायकवाड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये. उद्योजक आहेत, समाजसेवक, त्यासोबतच पाहायला गेलं तर एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व, त्यासोबत सांगे नानकर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 57 धाब्यांची गरज. साहिल येतोय बॉलिंग मार्क वरती. आज कदाचित शुभम ऍबसेंट असेल. बघूया शुभमची कमी कळते का, कारण शुभमच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेमध्ये अर्थात वाघ 11 चषकामध्ये खूप सुरेख कामगिरी पाहायला मिळाली होती. मिडन ओव्हर देखील टाकलं होतं, विकेट हॅट्रिक देखील त्यांनी घेतली होती. एक रेड हॉट फॉर्म मध्ये असलेला तो गोलंदाज आहे. सध्याच्या स्थितीला आज तो ऍबसेंट आहे. बघूया कशी कामगिरी त्याच्या अनुपस्थितीमध्ये केली जातीये नानकर संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पायाला ब्रश होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातंय. प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाहीये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 16. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये साहिल आलाय. साहिलच्या माध्यमातून पहिला चेंडू वेगवान होता. क्विकवनचा वापर जे मात्र करण्यात आलं होतं. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. चुकीची लाईन, चुकीची लेंथ पाहायला मिळते. अँगल सोबत चेंडू पडल्यावरती अजून बाहेर निघाला. कट केलेला चेंडू होता, लेग कट, आणि त्याला अनुषंगून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. एकतर्फी मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती सातत्याने चेंडू वळण घेतोय. अँगल सोबत चेंडू अजून बाहेर निघतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर स्थगित 17 धावा. इथे वाईट बॉल येतोय. इवन जोडी नानकर गावचे अर्थात सचिनजी कोणकर असतील, त्यानंतर मनोजजी पाटील असतील, यांच्या माध्यमातून पीपी अर्थात विक्रम कोळी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक कॅच साठी 5555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच सुटलीये. सातत्याने असं आपण चित्र पाहत नाही ज्याप्रमाणे इंडियामध्ये सर रवींद्र जडेजा असतात, अगदी त्याप्रमाणे नानकर गावामधून अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळतोय. मला आठवतोय बाळा स्मृती चषक वावेगरला सुरू होतं, त्यामध्ये नानकर संघ चॅम्पियन संघ होता. त्या स्पर्धेमध्ये डायव्हिंग कॅच घेतली होती जी मात्र अक्षय कोळी यांनी. ती देखील वन ऑफ द बेस्ट कॅच होती. अगदी त्यावेळेस इंजर्ड होते, पायाला दुखापत होती, तरी देखील डायव्हिंग कॅच काउ कॉर्नर मध्ये त्यांनी घेतली होती. आउटस्टँडिंग वन ऑफ द फायनेस्ट कॅच ती होती. त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. धावसंख्या 20 या आकडावरती आहे. 52 धावांची अजूनही गरज. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. षटकार. विनंती असेल ग्रीष्मा 11 अमनीपाडा टीम, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. व्हाईट बॉल येतोय. साहिल आपल्याला पाहायला मिळेल थोडस एक्सपेरिमेंट करतोय मॅच मध्ये. कुशन जो मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये धुवाधार फलंदाजी केली. जो फलंदाज येत होता तोडा फोडा तोडा फोडा, अगदी तशा प्रकारची कामगिरी करत होता. यावेळेस देखील वाईड बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या जी मात्र चेस खूप मोठी करायची आहे, परंतु अशा वेळेला गोलंदाज देखील थोड्याशा प्रमाणामध्ये एक्सपेरिमेंट करायला जातोय. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी चा मारा करतोय.
इथे फिल्डरची मात्र दिशेने गोलंदाजी करतोय, यावरती वैतागत नसतील तर कदाचित एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागतोय, वेळ जास्त घ्यायला लागतोय, त्यासाठी वैतागले असतील. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू, चेंडू निघून चाललाय नोमॅन्स लँड मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार चौकार येतोय. 32 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे. पाहायला मिळतोय साहिल बाबा खूप अवांतर चेंडू तुम्ही टाकलेत. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय यज्ञेशजी बिरकुटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. 7 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती होती आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू 40 धाब्यांची गरज असेल. विनंती आहे थोडस स्पीडअप करायचंय. नानकर टीम आपण थोडस स्पीडअप करा, विनंती असेल. आपण कमिटीच्या भूमिकेमध्ये आहात, थोडस सहकार्याची अपेक्षा तुमच्या माध्यमातून देखील असेल. मोरेदा विनंती करतोय टीम मॉडेल घ्यायला लावू नको, त्वरित सामना सुरू करायचा. बॉलिंग मार्क वरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. बाळूबाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतीकसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 555 रुपयाची कॅश प्राइज असेल. धीरजला देखील काहीतरी कॅश प्राइज पाहिजे. डीपला एकटा पेट्रोलिंग करत होता आधी. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट, वॉच, शफल अँड डू अशा पवित्र्यामध्ये बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. छत्तीस धाब्यांची गरज. यावेळेस देखील त्याच प्रकारे फटका मारायचा प्रयत्न. अक्षय कोळी डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. प्रतीक बॉलिंग मार्क वरती तयार आहे. 4 चेंडूंमध्ये 35 धाब्यांची गरज. फक्त औपचारिकताची मात्र मॅच मध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतीये. दर्शन जे मात्र अति एक्साइटेड आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेरून थोडस गायडन्स देत आहेत, मेंटॉर आहेत. इथे कॅचची संधी असेल. डाऊन दी बॉल अक्षय येत आहेत आणि एक धाव झाली कंप्लीट. लेझी फिल्डिंग मी म्हणेल आतापर्यंत होत होती. एफर्ट खूप सुरेख होता. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत अक्षय तेटे. धीरज चेंडू पर्यंत पोहोचू शकला असता, परंतु त्यांनी ट्राय नाही केलं. अक्षय चेंडू पर्यंत पोहोचू शकत नव्हता, त्यांनी ट्राय केलं. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एका धाबेवरती समाधान जे मात्र मारावं लागतंय. फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये शिल्लक आहे. 42 धावा धावफलकावरती विजयासाठी. 1 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. इथे डॉट बॉल, इथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ
नानकर या संघाने अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ नानकर हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत. जय हिंद देवरुंग या संघाला. यानंतर